नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण बनवतोय 6 प्रकारचे समर ड्रिंक्स। येस, मुख्य म्हणजे हे सगळे ड्रिंक्सचे प्रकार ना हेल्दी आहेत। तर सगळ्यात आधी आपण बनवतोय मठ्ठा। तर इथे मी ताक घेतलेलं आहे। ताक नसेल तर 1 पोर्शन दही घ्या आणि 2 पोर्शन त्यामध्ये पाणी टाकून छान घुसळून घेऊन ते तुमचं ताक तयार होईल। आता मठ्ठा करतोय। मठ्ठ्यामध्ये एक युनिक चव कशाची असते तर ती म्हणजे आल्याची। तर इथे ना मी जवळपास 4 चमचे आल्याचा कीस करून घेतलेला आहे। असा कीस घ्यायचा आणि हा कीस आहे ना असा ज्यूस पूर्ण काढून घ्यायचा। आता यामध्ये बाकी जिन्नस घालूयात। सगळ्यात आधी आपण घालतोय काळं मीठ, मिरपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरेपूड आणि 1 मोठा चमचाभर पिठी साखर आणि हे छान असं मस्त येस चला मठ्ठा तयार। एवढं लवकर? आणि आता मंथनचे फेवरेट आपण बनवतोय लिंबू सरबत। येस। तर सगळ्यात आधी इथे ग्लास घेतलाय। ग्लासमध्ये पाणी आहे, थंड पाणी आहे। त्यामध्ये आपण काय करतो, लिंबाचा रस घालतोय। राईट, वा। लिंबाचा रस घालून झाला की घालायचा 1 चमचाभर आल्याचा रस, पिठी साखर 2 चमचे आणि त्याचबरोबर चिमूटभर काळं मीठ याने चव खूप छान येते, चटपटीत अशी। आणि आता इथे ना सब्जा मी घेतलंय, सब्जाच्या बिया, तर या घालते। सब्जा गरमीमध्ये खाल्लेलं शरीरासाठी खूप चांगलं असतं, थंडावा देते। आणि लिंबू सरबत इथे बनवून तयार आहे। आता पुढे बनवतोय मंथन ज्याची खूप वाट बघतोय ते चॉकलेट मोका। कोल्ड व्हर्जन आपण त्याचं बनवतोय। तर सगळ्यात आधी काय, कॉफी पावडर, अर्धा चमचा कॉफी पावडर इथे घेतली, समप्रमाणामध्ये आपण घेतो। कोको पावडर, हां, अनस्वीटन कोको पावडर अर्धा चमचा आणि पिठी साखर आणि पाणी। गरम पाणी आपण यामध्ये घालतो। गरम आहे? हो। आता हे मिश्रण आहे ना छान फेटून घ्यायचं। 2 ते 3 मिनिटं लागतील, जोवर हे छान असं फ्रॉदी होत नाही तोवर। आणि हे मिश्रण छान तयार आहे, मस्त क्रीमी आणि फ्रॉदी झालंय, तुम्ही बघू शकाल। आता यामध्ये ना थोडंसं चॉकलेट सिरप पण घालते मी। वा, चमचाभर मिक्स करूया। आणि आता काय घालायचं म्हणतात, दूध। येस, आणि हे गरम करून थंड केलेलं दूध आहे। आणि मोका चॉकलेट शेकही इथे बनवून तयार आहे। आणि आता आपण गोड लस्सी कशी बनवायची ते बघतोय। इथे दही घेतलेलं आहे, घट्ट दही। यामध्ये घालायचे 3 चमचे पिठी साखर आणि मिक्सरला फिरवायचं नाही, रवी घ्यायची, लाकडी रवी घेतली तरी चालेल। आणि हे छान असं घुसळून घ्यायचं। हे मस्तपैकी असं छान घुसळून झालं की यामध्ये वेलची पूड, केवडाचं इसेन्स असं तुमच्या आवडीप्रमाणे फ्लेवर्स तुम्ही ॲड करू शकता। आणि मी आता ही ड्रायफ्रूट लस्सी बनवते, त्यामुळे हलकासा सुकामेवा यामध्ये घालते। मिक्स करूयात आणि लस्सी पण बनवून तयार। आता आपण बनवतोय प्यार मोहब्बत का शरबत। खूप पॉप्युलर स्ट्रीट फूड आपण असं हे म्हणू शकतो, स्ट्रीटवर खूप मिळतं हे। तर इथे थंड दूध आहे, उकळून थंड केलेलं दूध आहे। यामध्ये घालूयात 2 चमचे रोज सिरप आणि रोज सिरप घालून झालं की हे मिक्स करायचं। यामध्ये बर्फाचे खडे पण तुम्ही घालू शकता, पण मी दूध थंड घेतलं त्यामुळे बर्फ घालत नाही। ऑलरेडी बघा क्यूट दिसतं एकदम। आणि आता यामध्ये घालायचं कलिंगड। आता बनवूयात जलजिरा। जलजिराचा मसाला बनवायचा आहे, तर त्यासाठी सगळ्यात आधी घेऊयात अर्धा कप कोथिंबीर, अर्धा कप पुदिना,
आल्याचे तुकडे, जिरेपूड, मिरपूड, चाट मसाला, पाव चमचा काळं मीठ. आता झाकण लावून हे छान याची पेस्ट करून घेऊ. जलजिराचा मसाला तयार आहे. हे जे प्रपोर्शन आहे हे 5 कप पाण्यासाठी परफेक्ट आहे. म्हणजे हा मसाला तुम्ही 5 कप पाण्यात वापरू शकता. आता मी हे 2 कपच पाणी इथे वापरते, त्यामुळे अगदी 2 ते 3 चमचे हा मसाला यामध्ये घालते. मस्त खूप रिफ्रेशिंग सुवास येतो याचा. यामध्ये घालूयात लिंबाचा रस, चिमूटभर मीठ. काळं मीठ आपण ऑलरेडी घातलेलं आहे, त्यामुळे मीठ अगदी एखाद दुसरं चिमूट पुरेसं होतं. मिक्स करूया. जलजिरा इथे आपला तयार आहे. सहा प्रकारचे समर ड्रिंक्स तयार करण्यासाठीची साहित्य आणि कृती. सर्वप्रथम मठ्ठा. मठ्ठा करण्यासाठी लागणारं साहित्य: ताक, किसलेलं आलं, काळं मीठ, मिरपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरेपूड, पिठी साखर. ताकात आल्याचा रस घालायचा. त्यात काळं मीठ, मिरपूड, कोथिंबीर, जिरेपूड आणि चवीनुसार साखर घालून हे मिश्रण मिक्स करायचं. झाला आपला मठ्ठा तयार. लिंबू सरबत तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 ग्लास पाणी, लिंबाचा रस, आल्याचा रस, पिठी साखर, चिमूटभर काळं मीठ, भिजवलेला सब्जा. थंड पाण्यात लिंबाचा रस घालून त्यात आल्याचा रस, पिठी साखर, चिमूटभर काळं मीठ आणि भिजवलेला सब्जा घालायचा. झाले आपले सगळ्यांचे आवडते लिंबू सरबत तयार. चॉकलेट मॉका तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा चमचा कॉफी पावडर, अर्धा चमचा अनस्वीटन्ड कोको पावडर, पाव कप पिठी साखर, गरम पाणी, 1 चमचा चॉकलेट सिरप आणि 1 कप थंड दूध. अर्धा चमचा कॉफी पावडर, अर्धा चमचा अनस्वीटन्ड कोको पावडर, चवीप्रमाणे पिठी साखर गरम पाण्यात मिक्स करून फेटायचं. त्यात चॉकलेट सिरप घालून गार दूध घालायचं. झालं आपलं चॉकलेट मॉका तयार. गोड लस्सी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप दही, 3 चमचे पिठी साखर, आवडीप्रमाणे सुक्या मेव्याचे तुकडे, घट्ट दही, पिठी साखर घालून घुसळायचं. त्यात सुका मेवा मिक्स करायचा. झाली आपली ड्रायफ्रूट लस्सी तयार. प्यार मोहब्बत का शरबत करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप थंड दूध, 2 चमचे रोज सिरप, कलिंगडाचे तुकडे. उकळून थंड केलेल्या दुधात रोज सिरप मिक्स करायचं. यात कलिंगडाचे काप घालायचे आणि झाले आपले स्ट्रीट स्टाईल सरबत तयार. जलजिरा करण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा कप कोथिंबीर, अर्धा कप पुदिना, हिरव्या मिरचीचे तुकडे, आल्याचे तुकडे, जिरेपूड, मिरपूड, चाट मसाला, काळं मीठ, 2 कप पाणी, लिंबाचा रस आणि चिमूटभर मीठ. कोथिंबीर, पुदिना, आल्याचे तुकडे, जिरेपूड, मिरपूड, चाट मसाला आणि काळं मीठ एकत्र करून वाटून घ्यायचं. आता हे मिश्रण आवडीप्रमाणे पाण्यात मिक्स करून त्यात लिंबू पिळायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं. झाला आपला जलजिरा तयार. गावरान पद्धतीने मटकीचा रस्सा कसा बनवायचा ते बघतो. मस्त झणझणीत रस्सा होतो हा. सगळ्यात आधी जे बेसिक वाटण लागतं हा रस्सा बनवण्यासाठी ते आपण बनवून घेऊया. तर इथे पाव कप मी शेंगदाणे घेतले. शेंगदाणे हलकेसे भाजून घेऊया. खूप असे खरपूस करायची गरज नाही आहे. यामध्ये आता 2 चमचे किसलेलं सुकं खोबरं हेही परतून घ्यायचं आणि लसूण खूप सारा 10 ते 12 पाकळ्या इथे मी घेतलेल्या आहे. 1-2 मिनिट हे आणखी परतून घेऊयात, भाजून घेऊयात. खोबऱ्यालाही इथे हलकासा खरपूस असा सोनेरी रंग आलेला आहे. तर गॅस बंद करते आणि हे जिन्नस आता हलकेसे आपण थंड करून घेऊ. आता हे भाजलेले शेंगदाणे, खोबरं आणि लसूण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. आता ह्याची पूड करून घेऊया. टरफल शक्यतो नाही काढत मी शेंगदाण्याची. येस, परफेक्ट.
आपला बेसिक मसाला बनवून तयार आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊयात. तर सगळ्यात आधी मोहरी अर्धा चमचा, आणि नेहमी सांगते त्याप्रमाणे मोहरी मस्त फुलली पाहिजे. आणि मोहरी पण आहे ना इथे तेलात टाकल्या तडतडली नाही पाहिजे, थोडा तिला वेळ दिला पाहिजे फुलण्यासाठी, म्हणजे त्यातले फ्लेवर जे आहेत ते छान रिलीज होतात. तेलामध्ये टाकल्या ती तडतडली की थोडासा कडवटपणा त्यातला वाढतो, त्यामुळे थोडा वेळ गेला पाहिजे तेलामध्ये घातल्यानंतर तडतडण्यासाठी. मस्त मोहरी छान तडतडते आहे. आता अर्धा चमचा जिरंही मस्त फुललं पाहिजे. चिमूटभर हिंग, कढीपत्ता 10 ते 12 पानं आणि बारीक चिरलेला कांदा, आणि मस्त सोनेरी रंग येईपर्यंत कांद्याला परतून घेऊया. कांदा मस्तपैकी असा मऊ झाला आहे, तुम्ही बघू शकाल. छान असा त्याला कॅरमलायझेशन आलं आहे. खूप खरपूस नाही केलेला, पण तो छान असा मऊ झाला आहे. आता यामध्ये आपण घालतो टोमॅटो बारीक चिरलेलं, आणि हेही आपण एक 2 ते 3 मिनिट छान एकजीव करून घेऊया कांद्याबरोबर. कांदा टोमॅटो छान असं व्यवस्थित मऊ झालेले आहेत. आता यामध्ये हे जे वाटण आपण करून घेतलेलं आहे हे घालूया. त्याचबरोबर काळा मसाला 1 चमचा. काळा मसाला नसेल तर कुठलाही तुमच्याकडे वर्षभर ठेवणीचा मसाला जो बनवलेला असतो, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला, काही ठिकाणी लाल तिखट म्हणतात, ते वापरलं तरी चालेल. आणि 1 चमचाभर लाल तिखट मिक्स करूया. आता हा मसाला छानपैकी परतून घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर इथे मटकी घेतली आहे. मटकीला व्यवस्थित असे छान मोड आणून घेतलेले, तुम्ही बघू शकाल खूप सुंदर मोड आलेले. आता या परतलेल्या मसाल्यामध्ये आपण ही मोड आलेली मटकी घालूयात. मटकी या मसाल्यामध्ये छान कंबाईन करून घ्यायची. पाणी घालायचं. ऑलरेडी खूप सुंदर दिसते आहे ही भाजी. तर यामध्ये मीठ घालूयात चवीपुरतं, मिक्स करून घ्यायचं. आणि आता याला एक उकळी काढून घेऊयात. मटकीच्या भाजीला इथे खूप छान अशी उकळी आलेली आहे. आता गॅस मीडियम हीटवर करून घ्यायचं. झाकण ठेवून एक 15 ते 20 मिनिट शिजवून घ्यायची. पण तुम्हाला तेवढाही वेळ नसेल इन्व्हेस्ट करायचा तर मटकी तुम्ही कुकरमध्ये घालून त्यामध्ये थोडी हळद घालून वाफवून घेऊ शकता. 1 शिट्टीमध्ये ते शिजते. जेमतेम फक्त एक 10 ते 15 मिनिट झालेत, 15 मिनिटच्या वर नाही झालेलं आहे. ही मटकी मी छान अशी वाफवून घेतलेली आहे. आहा, क्या बात आहे, मस्त झाली आहे. आणि येस, चेक करूयात. मस्त. आता आपण यामध्ये घालूयात गूळ. आणि अगेन ऑप्शनल आहे, बऱ्याच जणांना आवडत नाही, पण मटकीमध्ये थोडासा किंचितसा कडवटपणा असतो, तो कमी करण्यासाठी. आणि त्याचबरोबर कडधान्य थोडीशी वातूड असतात, पचण्यासाठी जड असतात, तर त्याचा वातूडपणा कमी करण्यासाठी म्हणून आपण गूळ घालतो. मग ते वांग असो किंवा कडधान्य असो, ऑप्शनल आहे. तुम्हाला नसेल आवडत नका घालू. आणि आता इथे आपला मटकीचा रस्सा गावरान पद्धतीने बनवून तयार आहे. याच्यावर मी आता याला शिजवणार नाही आहे. माईट बी आजकाल किंवा येणारी पिढी चुरून खाणं हा प्रकार विसरली, म्हणून मी हे पुन्हा पुन्हा सांगत असते. चुरून खाणे हा शब्द किंवा ही प्रथा कालबाह्य व्हायच्या आधी मी आपलं काम करते सांगायचं. सो जेव्हा किंवा रस्सा भाजी असते तेव्हा मी प्रत्येक वेळा मेन्शन करते की भाकरी पोळी असेल तर ती चुरून त्यावर हा भरपूर रस्सा घालून खाऊ शकता. खूप छान लागतं, ट्राय करून बघा. गावरान मटकी रस्सा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप कच्चे शेंगदाणे, 2 मोठे चमचे किसलेलं सुकं खोबरं, 10 ते 12 लसूण पाकळ्या, तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, 1 चमचा काळा मसाला, 1 चमचा लाल तिखट, मोड आलेली मटकी, पाणी, चवीनुसार मीठ आणि चवीनुसार गूळ. शेंगदाणे, खोबरं, लसूण भाजून त्याचा कूट तयार करायचा. तेलात मोहरी, जिरं, हिंग, कढीपत्ता, कांदा, टोमॅटो,
तिखट, वाटण आणि काळा मसाला घालून परतायचा. आता मटकी मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून 15 ते 20 मिनिटं झाकून शिजवायची. आवडीनुसार शेवटी थोडासा गूळ घालायचा. झाले आपले मटकीचे कालवण तयार. आज आपण मालपुआ कसा बनवायचा ते बघणार आहोत. मालपुआ म्हणजे बेसिकली काय, जिलबीचं पीठ जसं फर्मेंट करतात तसंच मालपुआचं पीठ पण फर्मेंट करून तयार केलं जातं. तर आज हा मालपुआ कसा बनवायचा ते बघणार आहोत. अतिशय मस्त रसरशीत होतो, छान जाळी येते आणि हलकासा त्याला क्रिस्प देखील येतो. दॅट इज परफेक्ट मालपुआ असं त्याला म्हणतात. तर हे जे प्रमाण आपण घेतो या प्रमाणामध्ये 12 ते 14 छान असे गुबगुबीत आणि मस्त रसरशीत मालपुए बनवून तयार होतात. सगळ्यात आधी घ्यायचं आहे अर्धा कप मैदा. हे सगळे जिन्नस आहेत ना सम प्रमाणात घ्यायचे. यामध्ये अर्धा कप मिल्क पावडर घालायची, 1 टेबलस्पून रवा. हे सुके जिन्नस आधी छान मिसळून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. आता इथे मिल्क पावडरऐवजी खवा घेतला तरी चालेल. फक्त खवा घेणार असाल तर 1 कप किसलेला खवा घ्या, अर्धा कप मैदा आणि 1 चमचा मग त्यामध्ये तुम्ही रवा घालू शकता. आता यामध्ये दूध घालायचं. साधारणपणे पाऊण कप दूध पुरेसं होतं या प्रमाणामध्ये. छान मिसळून घ्यायचं आहे. आता हे छान मिसळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकाल परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी. आता यावर झाकण ठेवायचं आणि हे फर्मेंट होण्यासाठी रात्रभर ठेवून द्यायचं. रात्रभर वेळ नसेल तर एक कमीत कमी 6 ते 8 तास तरी हे छान झाकण ठेवून आंबवून घ्या. चला तर मग आता पाक तयार करून घेऊयात. पाक बनवण्यासाठी 1 कप साखर घ्यायची, यामध्ये पाऊण कप पाणी टाकायचं. म्हणजे 1 कपला थोडंसं कमी, अर्धा कपला थोडं जास्त. आणि केशर घालणं ऑप्शनल आहे. आणि याचा आहे ना 1 तारी पण नाही, हलकासा दाटसर म्हणजे गुलाबजामचा पाक करतो तसा पाक तयार करून घ्यायचा. चला इथे ना साखर छान विरघळली आहे. साखर विरघळल्यानंतर 5 मिनिटं हा पाक फक्त शिजवून घेऊयात आपण. आता इथे पाक छान शिजवला आहे. आता त्याची कन्सिस्टन्सी चेक करूयात. हे बघा हलकासा आहे ना दाटसर झाला आहे, पण याला तार वगैरे अजिबात येत नाही. तार येते पण ती तुटते. सो याच प्रमाणात आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे. आता गॅस बंद करूयात. यामध्ये घालायचे वेलची पूड, मिक्स करूयात आणि आता हा पाक बनवून आपला आहे तयार. मालपुआ बनवण्यासाठी जे पीठ आपण आंबवण्यासाठी ठेवलं होतं हे मी रात्रभर आंबवून घेतलेलं आहे. सो हे बघू शकाल छान याची कन्सिस्टन्सी झाली आहे. छान दिसतंय पीठ. म्हणजे जसं आपलं डोशाचं पीठ वगैरे आंबतं ना तसं ते नाही दिसत टू बी ऑनेस्ट आंबल्यावर. पण हे परफेक्ट जिलबीचं आपलं पीठ असतं ना तसं दिसतं. तो हे छान तयार आहे. आता मालपुआ तयार करायला घेऊयात. त्याला हाय हीटवर 5 मिनिटं गरम केलं आणि मग मंद आचेवर करून घेतलेलं आहे. गुलाबजाम जसं तळतो ना त्याच प्रकारे हे आपल्याला करून घ्यायचं. आता हे बॅटर छान खलवून घ्यायचं. 1 चमचाभर किंवा 1 लहान पळीभर बॅटर घ्यायचं आणि हे पॅनच्या मधोमध हे असं सोडून घ्यायचं. आता हा मालपुआ आहे ना फुलून वर येईल, काहीच करायचं नाही. त्याला जाळी पण छान येते. मस्त काय छान फुगून आलाय पुरीसारखा मालपुआ आणि छान त्याला जाळी पण सुटलेली आहे. आणि ही पूर्ण प्रोसेस आहे ना मंद आचेवरच करायची. आता हा उलटवते आणि दुसऱ्या बाजूने छान तळून घेते. वा वा खूप सुंदर सोनेरी रंग आलेला आहे आणि जाळी पण आली आहे. दोनही बाजूने छान असा एकसारखा सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेऊया. मस्त असा सोनेरी रंगावर हा मालपुआ तळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकाल पूर्ण तेल आहे ना यातलं निथळून घ्यायचं. आता हा घालूयात गरम गरम पाकामध्ये आणि हा छान असा दोनही बाजूने कोट करून घ्यायचं. क्या बात आहे, काय दिसतंय. आहा हा मालपुआ सगळे इथे बनवून तयार आहेत. काय दिसतात, मस्त रसरशीत होतात. परफेक्ट त्याला क्रिस्प हवा आहे तसा क्रिस्पही त्याला येतो आणि मस्त लागतात एकदम हे मालपुए. नक्की बनवून बघा आणि पुन्हा भेटूयात अशाच मस्त मस्त रेसिपीजसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मालपुआ करण्यासाठी लागणारं साहित्य:
अर्धा कप मैदा, अर्धा कप मिल्क पावडर, 1 मोठा चमचा बारीक रवा, पाऊण कप दूध, 1 कप साखर, केशराच्या काड्या, वेलची पूड, पाणी, तळण्यासाठी तेल. मैदा, मिल्क पावडर, रवा एकत्र करून त्यात दूध घालून हलकसं सरसरीत पीठ तयार करायचं आणि 6 ते 8 तास आंबवून घ्यायचं. पाकासाठी पाण्यात साखर आणि केशराच्या काड्या घालून साखर विरघळल्यानंतर त्यात वेलची पूड घालायची. आता तेल गरम करून मंद आचेवर पीठ घालून मालपुवे तळून घ्यायचे आणि गरम पाकात 1 ते 2 मिनिटं भिजवायचे आणि सर्व्ह करायचे. झाला आपला मालपुवा तयार.